हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. तर आज आम्ही बनवणार आहे अगोराचं इम्पेरियल एक्सप्रेसो कॉफी मशीन यूज करून आणि आम्ही भरपूर सारे वेगवेगळ्या पद्धतीचे कॉफीज तुम्हाला बनवून दाखवणार आहे या मशीन थ्रू. सो चला मग टाईमपास न करता व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि ज्यांनी सबस्क्राईबर नसेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला. सो आपण बघूया घरी आपण कसं यूज करू शकतो ही मशीन आणि याची सगळे डिटेल्स आणि रेसिपीज तुम्हाला बघायला मिळणार आहे. ही मशीन यूज करून तुम्ही तुमची कॅफे स्टाईल कॉफी घरामध्ये बनवू शकता. तुम्हाला जर डेली कॉफी आवडते आणि रोज कॉस्टली कॉफी पिण्यापेक्षा तुम्हाला घरी बनवलेली ही मशीन खूप परफेक्ट आहे आणि घरी तुम्ही यूज करून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मशीननी कॉफी पिऊ शकता. चला तर आता बघूया प्रोडक्ट डिटेल्स. अगोराचं इम्पेरियल एक्सप्रेसो कॉफी मेकर स्टायलिश अँड इलेगंट आहे आणि याची साईज प्रिफर आहे, त्यामुळे आपण ह्याला घरात इझिली ठेवू शकतो. याची 1100 वॅटची पॉवर मोटर आहे. 15 बार ॲडजस्टेबल प्रेशरमुळे ह्याच्यामुळे जे कॉफी बनते याची स्ट्रेंथ आणि थिकनेस खूप छान बनते. याचे सगळे बटन्स आणि नोब्स खूप सिम्पल आहे. याला यूज करणं खूप इझी आहे. सगळ्यात पहिले हे पॉवर बटन आहे आणि हे पॉवर बटन तुम्ही प्रेस करून मशीन ऑन करायची आणि याला लॉंग प्रेस करून तुम्ही मशीन ऑफ करू शकतात. सो मिडलमध्ये एनलॉग डायल थर्मामीटर यांनी कॉफी ब्ल्यू करण्यासाठी आणि स्टीम करण्यासाठी वेगवेगळी यूज करू शकतात. इकडे तुम्ही बघू शकतात हे इंडिकेटर आहे. सगळ्यात पहिले हे पॉवर इंडिकेटर मशीन ऑन केल्यावर लाईट ऑन होईल आणि मशीन ऑन केल्यावरती कॉफी कपचं हे इंडिकेटर बटन तुम्हाला ब्लिंक होताना दिसेल. जेव्हा इंडिकेटर तुमचं कपवर येईल तेव्हा लाईट्स बंद होतील आणि ब्लिंक व्हायचं थांबेल. नंतर तुम्ही हे स्टीम बटनवरती क्लिक करून जोपर्यंत परफेक्ट स्टीम होईल तोपर्यंत ब्लिंक होत राहील. हे कॉफी ग्रोविंगचं बटन यांना प्रेस करून तुम्ही कॉफी एक्स्ट्रॅक्ट करू शकतात आणि इथवरती तुम्ही तुमचे कॉफी जे मग असतील ते सेफली ठेवू शकतात आणि त्याच्यावरती स्टँड आहे त्याच्यावरती तुम्ही फोल्ड करून ठेवू शकतात. नेक्स्ट आहे हे ड्रिप ट्रे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जी कॉफीची जी पण एक्स्ट्रा वॉटर असेल हे तुम्हाला याच्यामध्ये आतमध्ये जाईल आणि जेव्हा तुम्हाला हे साफ करायचं असेल तेव्हा हे तुम्ही क्लीन करण्यासाठी काढू शकतात. आणि आतमध्ये हा तुम्हाला हे फ्लोटिंग रेड कलरचं दिसेल. हे तुम्हाला ऑलरेडी वरती येईल. जेव्हा पाणी ओव्हरफ्लो होईल तेव्हा तुम्हाला इंडिकेट करेल की पाणी ओव्हरफ्लो झालं आहे आणि तुम्ही काढून त्याला क्लीन करून परत हे फिट करू शकतात. नेक्स्ट आहे प्रेशर कंट्रोल नॉब. हे यूज करून तुम्हाला जे तुमची फॉर्म असेल हे तुम्हाला फॉर्म करण्यासाठी तुम्हाला हवा तसं ॲडजस्ट करू शकता. तिकडे तुम्हाला हायर आणि लोअर असे प्रेशर बटन आहेत आणि नंतर हे तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट आहे स्टेनलेस स्टीलचा फ्लोटिंग वाउंड आणि हे तुम्हाला यूज करा 360 असं रोटेट होतं आणि तुम्ही हवं तसं त्याला रोटेट करू शकतात. आणि क्लीन करण्यासाठी तुम्हाला हे खालून असं काढून तुम्ही कपड्याने क्लीन करू शकता जेव्हा तुम्ही असं मिल्क वॉर्म करेल तेव्हा. नेक्स्ट आहे वॉटर टँक, ज्यामध्ये तुम्ही वॉटर फिल करू शकतात आणि हे तुम्हाला अटॅच करण्यासाठी खाली तुम्हाला एक नॉब दिसेल ज्याच्यामध्ये तुम्ही अटॅच करू शकतात इझिली. आणि याच्यामध्ये तुम्हाला रेड कलरचं असेल तर ते काढून तुम्ही त्याला फिट करू शकतात एकदम परफेक्टली. आणि फिट झाल्यानंतर हा टँक तुम्हाला मिळेल 1.5 लिटरचा आणि इथून तुम्ही ते वॉटर फिल करू शकतात. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात इथून फिल करण्यासाठी एकदम इझी वे आहे. आणि नंतर तुम्हाला सांगते इथून खाली मिनिमम लिहिलेलं आहे, मॅक्स लिहिलेलं आहे. तर मिनिममच्या खाली तुम्ही पाणी नाही ठेवू शकत आणि मॅक्सच्या वरती नाही ठेवू शकत. सो नेक्स्ट आपण बघूया पोटा फिल्टर इथे मशीन लॉक करायची कशी. तर इकडे तुम्हाला खाली बघू शकता इकडे तुम्हाला आतमध्ये अटॅच करण्यासाठी पॉईंट दिलेला आहे आणि इथून तुम्हाला हे कोटा फिल्टर आहे हे अटॅच करायचं असतं इन्सर्टमध्ये. आणि नेक्स्ट हे जे आहे तुम्हाला कोटा फिल्टर बघायला मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला ही जी एक्स्ट्रा दिलेली आहे फक्त तुम्हाला खेचून अशी वर काढायची आणि क्लीन करण्यासाठी तुम्ही परत त्याला आतमध्ये ठेवू शकतात. आणि हा जो स्टँड दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये मॅक्स तुम्हाला लेवल दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही पावडर फिल करू शकत नाही. सो आणि हे स्टँड तुम्ही अटॅच करून याला इझिली असं क्लीन करण्यासाठी उलटा करू शकतात. नेक्स्ट हा जो आहे स्पून आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कॉफी पावडर फिल करू शकतात कोटा फिल्टरमध्ये. आणि बॅक साईडला तुम्हाला प्रेस करण्यासाठी हे दिलेलं आहे, तिथे तुम्ही कॉफी प्रेस करून एकदम परफेक्टली अटॅच करू शकतात. आणि इथे तुम्ही लॉक बटन बघू शकतात. तर तुम्हाला इन्सर्टमधून इथून तुम्हाला इन्सर्ट करून हे लॉक करायचं आणि एकदम परफेक्टली लॉक करायचं जोपर्यंत स्ट्रेट होत नाही. आणि नेक्स्ट तुम्हाला मॅन्युअल कार्ड मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिली आहे आणि वॉरंटी कार्डसुद्धा मिळणार आहे ज्याच्यासोबत तुम्ही वॉरंटी आहे 1 वर्षाची. नेक्स्ट हे तुम्हाला कॉफी ग्राइंडर मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कॉफी बीन्स असतात हे टाकून तुम्हाला जे कॉफी ग्राइंडरचं जे झाकण आहे ते फक्त तुम्हाला अटॅच करून जस्ट तुम्हाला प्लग करायचं आणि इकडे साईडला तुम्हाला ऑनचं बटन मिळेल जिकडून तुम्ही लगेच ते ऑन मशीन करून लगेच ऑन होईल.
आणि कॉफी तुम्ही बघू शकता की छान लेअर तुम्ही बघू शकता की थिक झालेली मस्तपैकी ग्राइंड झालेली आहे. आणि ही आपण स्पूनमध्ये घेऊन चला आता आपण बघूया एकदम इझी स्टाईलमध्ये. आपण आता पहिले वॉटर टँक मी फिल करते पाण्याने आणि मॅक्सपर्यंत थोडीसं मी फिल करून ठेवते बिकॉज वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आम्हाला कॉफी बनवायची आहे. सो आजच आम्ही वेगवेगळ्या स्टाईलमध्ये कॉफी पिणार आहेत आणि घर बसल्याच आम्हाला मजा येणार आहे गॅलरीमध्ये मस्त कॉफी प्यायला. सो व्हिडिओ स्टार्ट करूया आणि आता बघूया कसं कॉफी बनवतो. अशा प्रकारे आम्ही कॅफे स्टाईल कॉफी घरामध्ये बनवली आणि आम्ही दोघं बघून मस्त कॉफी एन्जॉय करणार आहे. सो तुम्हाला पण ही मशीन ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिलेली आहे, नक्कीच तुम्ही जाऊन ऑर्डर करू शकतात. सो कसा वाटला व्लॉग नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय.